मित्रहो, आज शिवतीर्थ म्हणजे दादरच्या शिवाजी पार्कवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यांची जाहीर सभा होणार आहे. ही जाहीर सभा 20 वर्षानंतर होते. एका बाजूला ही घटना आहे. या घटनेकडे राज्यातल्या सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या लालबाग परळमध्ये एक मोठी घटना घडते. या भागातले ज्येष्ठ शिवसैनिक, ज्येष्ठ आमदार, ज्येष्ठ नेते आणि या संपूर्ण इथल्या राजकीय आणि सामाजिक घुसळणीचे एक अत्यंत निष्ठावान शिलेदार असलेले दगडू दादा सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. नंदनवन बंगल्यावर हा प्रवेश घडलेला आहे आणि दगडूदादा सकपाळ यांच्या प्रवेशानंतर मला स्वतःला नारायण राणे पक्ष सोडून बाहेर पडले बाळासाहेब ठाकरेंना जितक्या अ, दुःखाने किंवा जितक्या धक्कादायक पद्धतीने त्यांना जावं लागलं, त्यापेक्षा मोठा धक्का मला दगडू सकपाळ यांच्या रूपाने बसलेला आहे. दगडू सकपाळ हे रसायन नेमकं काय आहे आणि दगडू सकपाळ यांनी याच्या आधी सुद्धा केलेली एक प्रचंड मोठी घोडचूक शिवसेना प्रमुखांनी कशा पद्धतीत आपल्या पोटात घालून दगडू सकपाळ नावाचा एक हमाल विधानसभेत पोचवला आणि बघता बघता महाराष्ट्राचा नेता करण्याचा प्रयत्न सुद्धा ज्या शिवसेना प्रमुखांनी केला त्या शिवसेना प्रमुखांच्या मुलाला आणि नातवाला सोडून आता दगडू सकपाळ हे शिंदेंकडे गेलेत. वयाच्या 76व्या वर्षी दगडू सकपाळ यांच्यावर ही वेळ का आली? स्वार्थामुळे की वार्धक्यामुळे की कौटुंबिक दबावामुळे? सगळ्याच गोष्टी संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल, जे सतत निष्पक्षपणा आणि बिनधास्तपणासाठी ओळखलं जातं. मित्रहो, सध्या निवडणुकांचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये अनेक लोक एक दुसऱ्या पक्षातून बेडूक उड्या माराव्या तशा उड्या मारताना आपल्याला दिसत आहेत. काही निष्ठावान मंडळी अगदी तिथेच थांबलेली आहेत, मग ती छोटीही आहेत आणि मोठीही आहेत. काही नेते असे आहेत की त्यांची सून एका पक्षातून निवडणूक लढते, मुलगा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढतोय आणि ते ठाकरेंबरोबर आहेत. असं सुद्धा घडलेलं आहे मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ विनोद घोसाळकरांच्या रूपाने. ही सगळी उदाहरणं मी आपल्याला देत असताना एक नेता किंवा एक माजी आमदार सतत निष्ठेचे धडे देण्याचा प्रयत्न करत होता आणि कदाचित त्याच्या निष्ठा अधोरेखित होत होत्या किंवा त्यांना सन्मान दिला जात होता. त्या नेत्याचं नाव होतं दगडू सकपाळ. दगडू सकपाळ आज सकाळी मलबार हिलवरच्या नंदनवन या एकनाथ संभाजी शिंदे यांच्या शासकीय बंगल्यावर प्रवेश करते झाले. त्यांच्या कुटुंबातले त्यांचे सदस्य म्हणजे त्यांच्या 2 मुली, त्यांचा मुलगा आणि अगदी कुटुंबातलीच मंडळी त्यांच्याबरोबर गेलेली आहेत. लालबागमधून कोणीही त्यांच्याबरोबर गेलेलं नाहीये. ही इथली एक सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. दगडू सकपाळ यांचा जन्म 5 मार्च 1950ला साताऱ्यात झाला. अवघ्या बालपणीच त्यांना मुंबईत यावं लागलं. घरची हलाखीची परिस्थिती या दगडू सकपाळांनी लालबागच्या मार्केटमध्ये किंवा तिथल्याच आता जिथे लालबागचा राजा बसतो त्याच मंडईमध्ये मच्छी विकणाऱ्या महिलांच्या पाट्या वाहून नेण्याचं काम केलं. तरुण दगडू सकपाळ बघता बघता त्या लालबाग आणि परळच्या एका राकट आणि रांगड्या व्यवस्थेमध्ये आणि संस्कृतीमध्ये रुळणारा झाला आणि बघता बघता मुंबईतल्या मनगटशाहीशी दगडू सकपाळ यांचा परिचय झाला आणि या सगळ्या भागातून दगडू सकपाळ सामाजिक राजकीय काम करत राहिले. शिवसेना प्रमुखांच्या संपर्कात आले, शिवसैनिक झाले. पण सगळ्यात धक्कादायक, दगडू सकपाळ हे आत्तापर्यंत एकूण 4 निवडणुका लढले. त्यापैकी 2 वेळा ते निवडून आले आणि 2 वेळा त्यांचा पराभव झाला. आता ते सगळ्यात पहिल्यांदा दगडू सकपाळ हे 1995ला निवडणुकीचं तिकीट मागत होते. शिवसेना प्रमुखांनी हे तिकीट त्यांना दिलं नाही. हे तिकीट मिळालं सूर्यकांत देसाई यांना. सूर्यकांत देसाई यांना तिकीट मिळाल्यानंतर ते तिथून आमदार झाले. अत्यंत निष्ठेनं दगडू सकपाळ यांनी त्यांचं काम केलं. पण त्याच वेळेला जेव्हा सत्ता आली त्यावेळेला त्यांना म्हाडाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई इमारत आणि दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा सदस्य करण्यात आलं. त्याच वर्षी त्यांना विभाग प्रमुख करण्यात आलं, म्हणजे 1996 साली. आणि तेव्हापासून सलग 25 वर्ष विभाग प्रमुख राहण्याचा विक्रम हा मुंबईत फक्त दगडू सकपाळ यांच्या
नावावर आहे. लालबाग परळ म्हटलं की दगडू सकपाळ हे एक नातं झालं होतं. पण आता मी तुम्हाला सगळ्यात धक्कादायक गोष्ट सांगतो. आज लालबाग किंवा परळ, शिवडी, वरळी या भागातून कोणी ठाकरे सोडून दुसरीकडे जायला लागला, की त्याला तिथले शिवसैनिक गद्दार म्हणतात. या सगळ्या शिवसैनिकांचं नेतृत्व कोण करतं? तर दगडू सकपाळ करतात. आता मी आपल्याला याच्याही पेक्षा आणखी एक गोष्ट सांगणार आहे. या दगडू सकपाळ यांनी अनेक तरुणांना संधी दिली, मोठं केलं. दगडू सकपाळ यांच्याबद्दलचा कॅलिडोस्कोप जर मी आपल्यासमोर उलगडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला हा छोटासा व्हिडिओ पुरणार नाहीये याची मला कल्पना आहे. अत्यंत ठाकरेंचा निष्ठावान असा शिवसैनिक असलेल्या दगडू सकपाळ यांनी बंडू शिंगरे यांनी बनवलेल्या प्रति शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश केलेला होता. हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. पण जुन्या शिवसैनिकांना किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर ते तुम्हाला सांगू शकतील, होय, दगडू सकपाळ हे बंडू शिंगरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिलेल्या शिवसेनेमध्ये सुद्धा गेलेले होते. तिथून नंतर पुन्हा परत आल्यानंतर मोठ्या मनाने शिवसेना प्रमुखांनी त्यांना शाखा प्रमुख केलं आणि त्यानंतर आजपर्यंत ते लालबाग, परळ, शिवडी या भागात आपलं नेतृत्व करत राहिले. 1996ला ज्यावेळेला त्यांची चढती सारणी सुरू झाली, 1999ला त्यांना तिकीट मिळालं अ, विधानसभेचं आणि ते निवडून आले. त्यांनी बबन कनावजे आणि जगन्नाथ हेगडे यांचा पराभव केला आणि 1999 नंतर ते 2004ला पुन्हा निवडणुकीला उभे राहिले आणि फक्त 4,000 मतांनी बाळा नांदगावकर यांनी मनसेमधून निवडणूक लढताना दगडू सकपाळ यांचा पराभव केला. दगडू सकपाळ यांना 62 बाळा नांदगावकर यांना 62,000 मतं मिळाली. दगडू सकपाळ यांना 58,000 मतं मिळाली. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये ते साताऱ्यामधून निवडणूक लढले आणि साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे यांनी त्यांना अक्षरशः पालापाचोळ्यासारखं पराभूत केलं आणि त्यानंतर दगडू सकपाळ यांची उतरण सुरू झाली. आत्ता दगडू सकपाळ हे 76 वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची 75वी साजरी झाली. आता दगडू सकपाळ का गेले? आता दगडू सकपाळ यांचा एक पीए होता. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नाही मला माहीत नाही. दगडू सकपाळांचा सर्वाधिक काळ पीए होता सुधीर सीताराम साळवी. आपल्या सगळ्यांना परिचित असलेला लालबागच्या राजाचा मानस सचिव हा त्यांचा पीए होता. अत्यंत उनाड, वात्रट आणि वाया गेलेला मुलगा अशी सुधीर साळवीची त्या दरम्यानची ओळख होती. दगडू सकपाळांनी या दगडावर अक्षरशः टाकीचे घाव मारले आणि त्यातून एक मूर्ती मिळाली. ती मूर्ती आज सगळेच लोक लालबागच्या या उत्सवामध्ये फिरवताना दिसत आहेत आणि ती आहे सुधीर साळवी ही ती मूर्ती. आता या सुधीर साळवीसाठी एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री असताना 5 सप्टेंबर 2023ला शिरोडकर शाळेमध्ये पोचलेले होते. तिथे एक शिक्षक दिनाचा कार्यक्रम होता. समोरच्या इमारतीमध्ये जी ग्लोबल हॉस्पिटलची इमारत आहे तिच्या दुसऱ्या मजल्यावर सुधीर साळवी हा आजही आपल्या चॅरिटेबल ट्रस्टचं काम करण्यासाठी बसतो. एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर एक नगरसेवक मित्र असलेल्या सुधीर साळवी यांच्या मित्राला सुद्धा एकनाथ शिंदेंनी फोन केला होता. पण त्यानंतर तो कार्यक्रम संपेपर्यंत सुधीर साळवी काही खाली आला नाही. त्यानंतर ते वर्षावर निघून गेले आणि वर्षावर निघून जाऊन सुद्धा त्यांनी सुधीर साळवीला फोन केले होते. पण या सुधीर साळवीला झालेल्या फोनची लालबागमध्ये चर्चा झाली आणि सुधीर साळवी फुटणार किंवा तो शिंदेंकडे जाणार अशी एक चर्चा या विधानसभेपर्यंत सुरू होती. विधानसभेला सुधीर साळवीचं तिकीट कापल्यानंतर तो शिंदेंच्या माध्यमातून निवडणुकीची मजा चाखेल किंवा निवडणुकीची संधी मिळवेल असं बोललं जात होतं. सुधीर साळवीने प्रचंड अजय चौधरींबरोबरचा विरोध, नाट्य, रडारड या सगळ्यातून शिवसेनेतल्या ठाकरेंबरोबर राहणं पसंत केलं. आता या सगळ्या गोष्टी मी आपल्याला का सांगतोय? कारण परळ लालबागमध्ये जो ठाकरेंना सोडतो त्याला तिथला सगळा जो काही मित्रमंडळींचा जो परिवार आहे तो त्याला गद्दार म्हणतो किंवा तो त्याला परका समजतो. आज आत्ता बघा बाळा नांदगावकर गेले, राणे गेले, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गेले, पण परळ लालबागमध्ये शिवसेनेला कुठेही फटका बसला नाही. आत्ता दगडू सकपाळ गेलेत वयाच्या 76व्या वर्षी. कारण काय? तर दगडू सकपाळ यांची मुलगी जी आहे रेश्मा सकपाळ गावकर ही राहते 204 मध्ये.
लालबाग मार्केटमध्ये तिचं निवासस्थान आहे, ती तिथे राहते आणि तिला निवडणुकीचं तिकीट हवं होतं 203 मधून आणि त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आता हा विरोध कोणी केला ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रहो, दगडू सकपाळ यांचे एक मित्र होते. त्यांचं नाव होतं मनोहर झिंगारे. ते मुंबईच्या भाषेत सांगायचे तर या भागातले भाई होते. आता दगडू सकपाळ यांची सुद्धा एकूणच कारकीर्द, वाटचाल आणि त्यांचं एकूणच वावरणं हे तसंच होतं आणि ते शिवसेनेला गरजेचं होतं म्हणून दगडू सकपाळ मोठे झाले. या परिसरात असलेले अनेक अनधिकृत गॅरेजेस, अनेक असे व्यवसाय आणि उद्योग की ज्याचं नियंत्रण दगडू सकपाळ यांच्याकडे होतं. या मनोहर झिंगारे यांची हत्या झाली परळच्या प्रभंजन इमारतीजवळ आणि आजही ती इमारत तिथे आहे. या मनोहर झिंगारेंनी या व्यक्तीवर विश्वास ठेवू नको असं मृत्यूच्या आधी दगडू सकपाळ यांना सांगितलं होतं. आज दगडू सकपाळ यांचा राजकीय घात त्याच व्यक्तीने केलाय. ती व्यक्ती कोण असेल? लालबाग परळमधली जी काही मंडळी आहेत ती माझ्या व्हिडिओच्या खालच्या इनबॉक्समध्ये त्या व्यक्तीचं नाव मला कळवू शकतात. मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. याचं कारण असं आहे, तो त्या दोस्तांचा मामला आहे, त्यांचा मामला आहे. पण हे तुम्हाला माहिती असायला हवं म्हणून मी सांगतो. मनोहर झिंगारे यांनी सांगितलं होतं की दगडू याच्यावर विश्वास ठेवू नको. त्याच व्यक्तीने आत्ता तिकीट मिळताना दगडू सकपाळ यांचा घात केला. अर्थात हा घात करण्यासारखी परिस्थिती का होती? तर रेश्मा सकपाळ जी आहे किंवा रेश्मा सकपाळ गावकर ही शिवसेनेची कोणतीही पदाधिकारी नव्हती. ती पक्षाच्या कामात नव्हती. फक्त ती दगडू सकपाळांची मुलगी होती म्हणून दगडू सकपाळ तिकीट मागत होते आणि आत्ता या म्हातारपणी आपण म्हातारे झालो की पक्षासाठी संपलो असं म्हणत दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंकडे गेले. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी तिथे अनेकांना संपर्क साधला होता. पण अजूनही एकनाथ शिंदे यांना परळ लालबागमध्ये सूर सापडत नाहीये. याचं कारण काय जे असेल ते असेल. पण इथले शिवसैनिक एकच गोष्ट सांगतात की आमचं एकनाथ भाईवर प्रेम आहे, पण आम्ही ठाकरेंना सोडणार नाही. आता काही लोकांशी मी जेव्हा बोललो त्यावेळेला ते असं म्हणाले की जर एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही पाहिलं तर तुम्ही एकनाथ शिंदेंचे होता. तुम्ही त्यांना टाळू शकत नाही. या एका एवढ्याच गोष्टीसाठी आम्ही त्यांच्यापासून लांब राहतो किंवा आम्ही ठाकरे सोडून त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. आता ज्या वेळेला सुधीर साळवी याचे वडील सीताराम साळवी यांचं गेल्या वर्षी ज्या वेळेला निधन झालं त्यावेळेला स्वतः मुंबईच्या बाहेर अगदी महाराष्ट्राच्या बाहेर असणारे एकनाथ शिंदे जाणीवेने तिथे पोचले होते. त्यावेळेला तिथली सगळी शिवसेनेची मंडळी हे तो क्षण बघत होती. पण हे सगळं असताना ज्या सुधीर साळवीकडे हा जाईल असं म्हणत असताना थेट दगडू सकपाळच शिंदेंबरोबर गेलेत. ही ठाकरेंची ट्रॅजेडी आहे की दगडू सकपाळ यांच्यासारख्या एका मर्द मावळ्याची अडचण आहे वार्धक्यातली की आणखी कोणती तरी गरज आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतं दगडू सकपाळ यांच्या बाबतीत ही जी काही गोष्ट घडलेली आहे की त्यांना वयाच्या 76व्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मान टाकावी लागते, याला जबाबदार कोण? स्वतः दगडू सकपाळ, कुटुंबातला दबाव, एकनाथ शिंदेंची जादू की ठाकरेंचा दुस्वास? आपल्याला काय वाटतंय आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला आवर्जून लिहून कळवा. मी आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय. आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओ इतक्याच कसदार असतील असं मी समजतो आणि पुढच्या काही व्हिडिओंसाठी आपण सतत टाईम महाराष्ट्राच्या संपर्कात राहा. आपली निराशा होणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बिटवीन द लाईन स्टोरीजसाठी तुम्ही हक्काने हाक मारावी किंवा हक्काने पोचावं अशी जागा टाईम महाराष्ट्र. धन्यवाद.